अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अध्याय 8 याचा मराठी भावार्थ जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. कुरवपुरामध्ये एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत होते. तिने अनेक व्रतवैकल्ये केली, त्यामुळे पुढे देवयोगाने एक पुत्रही झाला. परंतु तो मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करूनही झाले, पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकाला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसान झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली होती. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक तुझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे हे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असता तिला श्रीपादयती गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहेत, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपादयतींना विनंती केली. तेव्हा श्रीपादयतींनी त्यांचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले. त्या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथाही सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने पूजा आरंभिली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले ती घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला होता. रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःखावेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार येईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपादयतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र येईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपादयतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे मला आपले दर्शन झाले. आपल्या सांगितल्यानुसार मी आपलीच प्रदोष समयी पूजा करेन असा निश्चय केला. त्याचप्रमाणे तिने ती पूजा सफल केली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे या पती पत्नीवर गुरु कृपा झाली. तर असा होता अध्याय 8 याचा मराठी भावार्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.